दादा, मला मशीन लर्निंग बद्दल समजलंय, पण ते आपल्या डेली ऍप्स मध्ये कसं वापरलं जातं हे समजावून सांगशील का? होय अरव, मशीन लर्निंग हे अनेक ॲप्समध्ये वापरलं जातं जे तुम्ही दररोज वापरता. मी काही उदाहरणं देऊन समजवतो. ह्याचं काय एक्झाम्पल्स आहेत का? सर्वप्रथम यूट्यूब आणि नेटफ्लिक्स ॲपचा विचार करा. तुम्ही जे पाहता ते त्यांना लक्षात घेतात, आणि AI तेव्हा तुम्हाला आवडेल अशी व्हिडिओ किंवा शो सुचवते. हे अनसुपरवाइज लर्निंगच्या मदतीने होते, कारण AI तुमचं आवड निवड पाहून स्वतः शिकतं आणि पुढे सगळ्या गोष्टी स्वतःच करतं. म्हणजे ते मी काय पाहतो त्यावरून माझ्या आवडी अनुसार गोष्टी सुचवतात. अगदी बरोबर. दुसरे उदाहरण म्हणजे गुगल असिस्टंट किंवा सिरी. हे दोन्ही ॲप्स AI वापरून तुमच्या प्रश्नांची उत्तर देतात. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर ते तुमच्या आदेशांना ऐकून आणि समजून योग्य उत्तर देतात. म्हणजे गुगल असिस्टंट किंवा सिरी माझ्या आवाजावरून विचारलेली गोष्ट समजून एक चांगलं उत्तर देतो. हो, हा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर आहे. आणखीन एक उदाहरण म्हणजे गुगल फोटोज. ते तुमच्या फोटोजमध्ये मशीन लर्निंग वापरून तुमचा चेहरा ओळखून त्या व्यक्तीचे फोटो एकत्र ठेवते. तुम्ही फोटोवर क्लिक केल्यावर ते कोणते व्यक्ती आहे हे ओळखून त्यांच्या फोटोचे गट बनवते. म्हणजे ते फोटोमधील चेहरे ओळखून त्या व्यक्तीची सर्व फोटो एकत्र ठेवतो. होय, आणि अजून एक उदाहरण म्हणजे फिटबीट किंवा गुगल फिट. या ॲप्स AIचा वापर करून तुमच्या चालण्याचे आणि धावण्याचे प्रमाण मोजतात आणि तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स देतात. म्हणजे ते माझ्या फिटनेसवर लक्ष ठेवून मला कसं सुधारता येईल यासाठी मार्गदर्शन करत आहे, बरोबर का? करेक्ट. या सर्व ॲप्समध्ये मशीन लर्निंग वापरलं जातं, जे तुम्हाला अधिक स्मार्ट वेगवेगळ्या अनुभवांसाठी मदत करतं. थँक्यू दादा. मशीन लर्निंग बद्दल आता मला सगळं समजलं आहे. खूप छान. जितकी मिळेल तितकी अधिक माहिती गोळा कर याबद्दल. आणि दादा. काय प्रॉब्लेम आलाच विचार.